मित्रांनो, तर पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना या दोन्ही योजनेबद्दल महत्त्वपूर्ण असं अपडेट या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। तर राज्यातील संपूर्ण शेतकरी बांधव जे आतुरतेने वाट पाहत आहे ती म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना। तर या योजनेचा 8वा हप्ता नक्की शेतकऱ्यांच्या खात्यात केव्हा जमा होणार ते देखील आपण पुढे जाणूनच घेणार आहोत। तत्पूर्वी पीएम किसान योजनेतून आता शेतकरी बांधवांना मिळणार 6,000 रुपयांऐवजी 9,000 रुपये। तर काय आहे ही अपडेट ही सविस्तर जाणून घेऊया। तर शेतकरी मित्रांनो, तत्पूर्वी आपल्या YouTube चॅनलवरती नवीनच असाल, पहिल्यांदाच आले असाल तर नक्की सबस्क्राइब करा, कारण येथे तुम्हाला शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स पाहायला मिळत असतात। तर शेतकरी मित्रांनो, नुकतंच बिहार राज्यामध्ये भाजपच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना आता कर्पूर ठाकूर किसान योजना ही लागू करण्यात आलेली आहे। जसे की आपल्याला माहित आहे, विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना वचन देण्यात आलं होतं किंवा आश्वासन देण्यात आलं होतं की जर आमची सत्ता आली किंवा मग आम्ही निवडून आलो तर शेतकरी बांधवांना ज्या ठिकाणी 6,000 रुपये दिले जातात वार्षिक, त्या ठिकाणी 9,000 रुपये देण्यात येईल। हे आश्वासन बिहारमध्येही देण्यात आलं होतं, महाराष्ट्र राज्यामध्येही देण्यात आलं होतं। त्यानंतर भूतन भविष्याचं महायुती सरकार निवडून देखील आलं, परंतु हे जे आश्वासन आहे हे आश्वासनच राहिलं। परंतु आता बिहार राज्याचा जर आपण विचार केला तर बिहार राज्यामध्ये ही योजना लागू करण्यात आलेली आहे आणि याला कर्पूरे ठाकूर योजना असं नावही देण्यात आलेलं आहे। तर या योजनेदरम्यान आता शेतकरी बांधवांना ज्या ठिकाणी पीएम किसानचे 6,000 रुपये मिळतात त्या ठिकाणी 9,000 रुपये अशी मिळणार आहेत। म्हणजे शासनाच्या माध्यमातून 6,000 रुपये आणि बिहार सरकारच्या माध्यमातून 3,000 रुपये असे एकूण 9,000 रुपये शेतकरी बांधवांना दिले जाणार आहेत। आता मित्रांनो, पीएम किसानचा जो हप्ता आहे तर तो 22वा हप्ता फेब्रुवारी महिन्यामध्येच जमा होणार आहे आणि हा जो हप्ता आहे हा बिहार राज्यामध्ये एकूण बिहार राज्यामध्ये शेतकरी बांधवांना जो दिला जाणार आहे तर तो वाढीव हप्ता दिला जाणार आहे। परंतु आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर महाराष्ट्र राज्यामध्ये असं कुठलेही म्हणजे पीएम किसानच्या निधीमध्ये वाढ करण्यात आलेली नाहीये, फक्त आणि फक्त बिहार राज्यामध्ये ही योजना लागू करण्यात आलेली आहे। आणि दुसरीकडे आपण जर पाहिलं तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जर विचार केला तर संपूर्ण राज्यातील शेतकरी बांधव आतुरतेने वाट पाहत आहे ती म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याबद्दल। मित्रांनो, आपल्याला माहितच आहे, प्रत्येक निवडणुकीपूर्वी सोशल मीडियावरती अशी माहिती देण्यात आली किंवा कृषी विभागाच्या माध्यमातूनही अशी माहिती देण्यात आली की या निवडणुकीच्या अगोदर किंवा या आचारसंहितेच्या अगोदर शेतकरी बांधवांना हप्ता दिला जाईल। यामध्ये विधानसभा निवडणूक होऊन गेली, नगर परिषद निवडणुका झाल्या, आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या देखील निवडणुका तोंडावरती आलेल्या आहेत। आणि आजच्या डेटला जर आपण पाहिलं तर अजूनही शेतकरी बांधवांच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याबद्दलचा GR हा राज्य शासनाच्या माध्यमातून काढण्यात आलेला नाही। याचा अर्थ एकच आहे की राज्य शासन सध्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देणार की नाही याचा संभ्रम जो शेतकरी बांधवांच्या मनामध्ये पडत होता तो अधिक बळकवताना आपल्याला पाहायला भेटतो। कारण आतापर्यंत नमो शेतकरीच्या 8व्या हप्त्याचा GR हा निघायला हवा होता, कारण निवडणुका तोंडावरती आहेत। आता निवडणुकीपूर्वी जर शेतकरी बांधवांना याचा लाभ द्यायचा असता तर शासनाच्या माध्यमातून या हप्त्याचा GR राज्य शासनाच्या माध्यमातून GR निर्गमित करण्यात आला असता, परंतु अजूनही अशा प्रकारचा कुठलाही GR निर्गमित करण्यात आलेला नाही। आपण जर पाहिलं तर मित्रांनो, आतापर्यंत निवडणुकीमध्ये शेतकरी बांधवांच्या मतांचा फायदा हा सरकारला व्हावा यासाठी सरकार आपल्या शेतकरी बांधवांना पीक विमा असेल, नुकसान भरपाई असेल, एकीकडे लाडकी बहीण असेल किंवा मग पीएम किसान नमो शेतकरी या योजनेचा लाभ देत होतं, जेणेकरून त्यांना त्या मतांचा फायदा होईल। परंतु आजच्या घडीला जर आपण पाहिलं तर राज्य शासनाला कुठल्याही प्रकारच्या शेतकरी बांधवांच्या मतांची गरज राहिलेली नाही असं सुद्धा आपल्याला एकीकडे म्हणता येईल। कारण आज जर आपण पाहिलं तर जिल्हा परिषद निवडणुका, पंचायत समितीच्या निवडणुका तोंडावरती असताना देखील खरं तर राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना नमोचा हप्ता वितरित व्हायला हवा होता, त्याचा GR निर्गमित व्हायला हवा होता, शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लगेचच पैसे वितरण देखील झाले असते। परंतु अजूनही सरकारच्या माध्यमातून याबद्दल कुठलीही अपडेट देण्यात येत नाहीये किंवा मग कुठल्याही प्रकारचा GR निर्गमित करण्यात आलेला नाहीये। याचा एकच अर्थ निघतो की शेतकरी बांधवांच्या मतांची गरज आता सरकारला राहिलेली नाही किंवा मग शेतकरी बांधवांना आता सरकार कुठल्याही प्रकारचे सरकार हे शेतकरी बांधवांच्या भरोश्यावर नाही असं सुद्धा म्हणता येईल। कारण मित्रांनो, आतापर्यंत आपण जर पाहिलं तर निवडणुकांमध्ये सरकारी पक्ष असेल किंवा विरोधी पक्ष असायचा नेहमी निवडणुकांमध्ये, परंतु आज जर आपण पाहिलं तर कुठल्याही प्रकारचा विरोधी पक्ष हा शिल्लक राहिलेला नाही। आणि सरकारला माहीत आहे, आपण जरी निवडणुकीपूर्वी शेतकरी बांधवांना लाभ दिला तरी याचा फायदा आपल्यालाच होणार आहे, नाही दिला तरीही आपल्यालाच फायदा होणार आहे। कारण शेतकरी बांधवांनी कुठेही मतदान केलं तरी ते सरकारलाच जाणार आहे। यामुळे सरकार मात्र कुठेतरी आता शेतकरी बांधवांकडे दुर्लक्ष करते की काय असा देखील संभ्रम या ठिकाणी आपल्याला शेतकरी बांधवांना पडतोय।
आणि याचं एकमेव कारण एवढंच आहे की आतापर्यंत सरकारला शेतकरी बांधवांच्या लाडक्या बहिणींच्या मतांची गरज होती, परंतु आज जर पाहिलं तर विरोधी पक्ष नेता शिल्लक राहिलेला नाही। याचा अर्थ एकच आहे की सरकारला आता शेतकरी बांधवांच्या मतांची किंवा शेतकरी बांधवांची गरज राहिलेली नाही की काय, असा देखील प्रश्न शेतकरी बांधवांपुढे पडतोय। परंतु मित्रांनो, यामध्ये तुमचं मत काय? कारण आता नमो शेतकरीचा हप्ता तर निवडणुकीपूर्वी आज जर शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचा GR निर्गमित झाला तर मात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येतील, परंतु अद्यापही कुठल्याही प्रकारचा नमो शेतकरी योजनेचा GR निर्गमित झालेला नाही। याचा एकमेव अर्थ असा आहे की निवडणुकीपूर्वी शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये नमोचा 8वा हप्ता वितरित होऊ शकणार नाही कदाचित। त्यामुळे एकीकडे असं वाटतंय की सरकारला आता शेतकरी बांधवांच्या मतांची गरज राहिलेली नाही। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? सरकारला धडा शिकवण्यासाठी शेतकरी बांधव नक्की काय उपयोग करतील किंवा कशा पद्धतीने निवडणूक लढवतील हे कमेंट्समध्ये नक्की सांगायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच माहितीसाठी। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।